आपण बघताय महाराष्ट्र देशा आणि आता बातम्या दिवाळी संदर्भातल्या। आज धनत्रयोदशी आणि त्यानिमित्ताने राज्यभरात धनाची आणि धन्वंतरींची देखील पूजा केली जाते। मुंबईमध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्याकरता लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे। सोन्याचे दर कितीही वाढलेले असले तरी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठत मुंबईकरांनी सोनं खरेदी केली आहे। शहरातल्या अनेक पेढ्यांवर आणि ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये सोनं खरेदीचा उत्साह बघायला मिळाला। तिकडे नाशिकमध्ये देवांचे वैद्य धन्वंतरी यांची पूजा करण्यात आली। वैद्य विक्रांत जाधव यांच्या आयुर्वेदिक रुग्णालयात धन्वंतरी सोबतच कुबेराची आणि आयुर्वेदिक साहित्यांचीही पूजा करण्यात आली। धणे गुळ यासह लाह्या आणि बत्ताशांचा नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला। धन गरजेचं असलं तरी खरी संपत्ती आरोग्य हीच आहे असा संदेश यावेळी देण्यात आला। और इस वक्त हमारे साथ ब्रांच इकडे तिमिरातून तेजाकडे नेणारा प्रकाशाचा सण अर्थात दिवाळीचा सण आता सगळीकडे त्याचं वातावरण आहे आणि या निमित्ताने वंचितांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी नाशिकच्या रोटरी क्लबने एक अनोखा उपक्रम राबवलाय। रोटरी क्लबच्या व्हॉट्सअॅपवरील आवाहनानंतर फक्त 3 दिवसात 5000 सुस्थितीतले चांगले कपडे गोळा झालेत। गुंज या संस्थेच्या माध्यमातून केवळ राज्यातच नव्हे तर परराज्यातील गरजूंना देखील या कपड्यांचं वाटप केलं जाणार आहे। गोरगरिबांना दिवाळीत तरी अंगभर कपडे मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय, ज्याच्यामध्ये जीन्स, पॅन्ट्स, सलवार सूट, साड्या यासोबतच ब्लँकेट्स आणि चादरी देखील देण्यात आल्या। रोटरी की तरफ से एक व्हाट्सएप पे मैसेज आया था कि अपने कुछ पुराने जो कपड़े घर में रखे हुए वो आप यहाँ पर दे तो वेलफेयर में किसी और को काम आएंगे। तो मुझे वो मैसेज अच्छा लगा, इसलिए मैं रोटरी में यहाँ पर आके दिया हूँ और बड़ी खुशी की बात है कि हम किसी के काम आए।